नमस्कार. महाराष्ट्रीयन फूड अँड ब्लॉगमध्ये मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत द्राक्षांचा ज्यूस. एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडा मीठ घालून द्राक्ष बुडतील अशा प्रमाणात पाणी घेऊन ती द्राक्ष मी 1-1.5 मिनटं पाण्यामध्ये ठेवून दिली होती आणि त्याच्यानंतर 2 ते 3 वेळा ती द्राक्ष मी धुवून घेतली आहेत. द्राक्ष आपण आता सुटसुटीत करून घेणार आहोत. ही द्राक्ष मी मिठाच्या पाण्याने 1 वेळ धुवून घेतली आहेत आणि नंतर दुसऱ्यांदा 2 वेळा साध्या पाण्याने धुवून घेतली आहेत. द्राक्ष आपण सुटसुटीत करून घेऊया आणि जर त्याच्यामध्ये खराब असेल तर ते बाजूला काढणार आहोत. हा सीझन द्राक्षांचा आहे, त्याच्यामुळे द्राक्ष खूप प्रमाणात मिळतात. द्राक्ष पाण्याने स्वच्छ यासाठी धुवून घ्यायची कारण की ह्याच्यावरती कीटनाशक फवारणी केलेली असते. त्याच्यामुळे हा केमिकल जो असतो तो आपल्यासाठी चांगला नसतो आणि जास्त करून डेट्याच्या बाजूलाच ती पावडरचा थर बघा जमा असतो, बघितलात तर तुम्ही समजेल तुम्हाला. त्याच्यामुळे ती द्राक्ष आपण व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. द्राक्ष काढून झाली आहेत. मी आता हा मिक्सरचा भांडा घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण ही सगळी द्राक्ष घालणार आहोत. थोडा आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत द्राक्षांमध्ये. आणि ही मी घेतली आहे शुगर पावडर 1 चम्मच. काही आईस क्यूब घेतले आहेत, म्हणजे बर्फाचे तुकडे घेतले आहेत. आणि आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. बारीक करून झालं आहे. मी ह्याच्यामध्ये पाणी घातलं नव्हतं बिलकुल पण, कारण आपण ह्याच्यामध्ये आईस क्यूब घातले होते. आता आपण हे गाळणीने गाळून घेणार आहोत सर्व मिश्रण. हा मिश्रण आपण गाळणीने गाळून घेणार आहोत. ज्यूस गाळून झाला आहे आणि ह्याच्यामध्ये मी थोडासा मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून घेतला होता, म्हणजे अर्ध्या ग्लासपेक्षा पण कमी. हा ज्यूस आता आपण मगामध्ये काढून घेऊया आणि करणार आहोत सर्व करणार आहोत. ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण सब्जा. हा सब्जा मी 5 मिनटं भिजत ठेवला होता. आता आपण तो ज्यूसमध्ये घालून मिक्स करून घेऊया आणि ज्यूस करणार आहोत आपण सर्व. द्राक्षांचा ज्यूस बनवून तयार झाला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर चॅनल पेजवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा न विसरता. भेटू पुन्हा नवीन रेसिपी घेऊन. धन्यवाद. बाय बाय.